नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC जागरणवर आपले सहर्ष स्वागत आहे। आज आहे 29 जून 2026 आणि आजच्या दैनिक चालू घडामोडींवर आधारित महत्त्वाचे प्रश्न आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तरी सर्वप्रथम जर आपण नवीन असाल तर चॅनलला अवश्य सबस्क्राइब करा। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। प्रश्न 1, अलीकडेच राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस कधी साजरा करण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, जून 28। स्पष्टीकरण, राष्ट्रीय विमा जागरूकता दिवस दरवर्षी जून 28 रोजी साजरा केला जातो। या दिवसाचा मुख्य उद्देश लोक, कुटुंबे आणि व्यवसायांना विम्याच्या महत्त्वाविषयी जागरूक करणे आणि त्यांना त्यांच्या सध्याच्या विमा योजनांचे पुनरावलोकन करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे। प्रश्न 2, अलीकडेच भारताने कोणत्या देशाच्या मदतीसाठी ऑपरेशन अमिस्ताद सुरू केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, व्हेनेझुएला। स्पष्टीकरण, भारताने अलीकडेच विनाशकारी भूकंपाने बाधित झालेल्या व्हेनेझुएलाच्या मदतीसाठी ऑपरेशन अमिस्ताद सुरू केले आहे। या मोहिमेअंतर्गत भारत सरकारने व्हेनेझुएलाच्या लोकांना त्वरित मानवीय सहाय्य आणि आपत्ती निवारण प्रदान केले आहे। नावाचा अर्थ, अमिस्ताद हा एक स्पॅनिश शब्द आहे ज्याचा अर्थ मैत्री असा होतो। मदत साहित्य, भारतीय वायुसेनेच्या 2 C-17 विमानांद्वारे 35 टनांपेक्षा जास्त आपत्कालीन मदत साहित्य, औषधे आणि वैद्यकीय उपकरणे पाठविण्यात आली आहेत। भीष्म क्यूब, भारताच्या आरोग्य मैत्री प्रकल्पांतर्गत स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेले 2 भीष्म क्यूब देखील पाठविण्यात आले आहेत, जे फिरते रुग्णालय म्हणजे पोर्टेबल हॉस्पिटल म्हणून जलद प्रगत ट्रॉमा केअर आणि आपत्कालीन शस्त्रक्रियेची सुविधा प्रदान करतात। व्हेनेझुएला देशाची माहिती, राजधानी काराकास, चलन व्हेनेझुएलन बोलिव्हर, अध्यक्ष डेल्सौ रॉड्रिग्ज। प्रश्न 3, अलीकडेच कोणाद्वारे लिखित द सेकंड ऑर्बिट पुस्तकाचे विमोचन करण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी, शुभांशु शुक्ला। स्पष्टीकरण, द सेकंड ऑर्बिट बिलीफ ऑफ अ मॅन ड्रीम्स ऑफ 1.4 बिलियन हार्ट्स हे पुस्तक ग्रुप कॅप्टन शुभांशु शुक्ला, जे भारतीय अंतराळवीर आणि हवाई दलाचे लढाऊ पायलट आहेत, त्यांनी लिहिले आहे। या पुस्तकाचे विमोचन अलीकडेच 25 जून 2026 रोजी नवी दिल्लीत हवाई दल प्रमुख एअर चीफ मार्शल अमरप्रीत सिंह यांच्या हस्ते करण्यात आले। हे पुस्तक त्यांच्या लढाऊ पायलटपासून ते आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकापर्यंतच्या प्रवासातील आव्हाने आणि अंतराळातील संघर्षाची गाथा सांगते। आता पाहू इतर महत्त्वाचे पुस्तके। IIT द स्टोरी ऑफ इंडियाज मोस्ट प्रेस्टिजियस एज्युकेशनल इकोसिस्टम हे पुस्तक प्रभात कुमार यांनी लिहिले आहे। सिबिन 361 डिग्रीज पॉलिमैथ या पुस्तकाचे विमोचन झाले आहे। हे पुस्तक शकामुरी श्रीनिवास प्रसाद यांनी लिहिले आहे। व्ह्यू फ्रॉम द ईस्ट विंग M.A. मॉयर या पुस्तकाचे लेखक जिल बायडेन आहेत। विनोद राय यांच्याद्वारे लिखित व्हेन ऑर्डर मॅटर्स हे पुस्तक लॉन्च करण्यात आले आहे। इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक बोल्डर हॉकी ट्रायम्फ एट एम्स्टरडॅम हे पुस्तक के अरुमुगम यांनी लिहिले आहे। प्रश्न 4, अलीकडेच भारतात कुठे एका रस्त्याचे नाव डोनाल्ड ट्रम्प यांच्या नावावर ठेवण्यात आले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी, तेलंगणा। स्पष्टीकरण, अलीकडेच हैदराबाद तेलंगणामधील अमेरिकन वाणिज्य दूतावास जवळ असलेल्या रस्त्याचे नाव बदलून डोनाल्ड ट्रम्प एव्हेन्यू असे ठेवण्यात आले आहे। या सन्मानानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त करत भारत आणि हैदराबादमधील जनतेचे आभार मानले आहेत। या रस्त्याचे उद्घाटन तेलंगणाचे उपमुख्यमंत्री मल्लू भट्टी विक्रमार्का आणि भारतातील अमेरिकेचे राजदूत यांच्या हस्ते करण्यात आले। हा परिसर गुगल, मायक्रोसॉफ्ट आणि अमेझॉन यांसारख्या प्रमुख अमेरिकन तंत्रज्ञान कंपन्यांच्या कार्यालयांसाठी ओळखला जातो। तेलंगणा राज्याची माहिती, राजधानी हैदराबाद, मुख्यमंत्री रेवंत रेड्डी, राज्यपाल शिवप्रताप शुक्ला। आता पाहू तेलंगणाशी संबंधित इतर चालू घडामोडी। महिलांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी तेलंगणा सरकारद्वारे स्त्री राईड नावाची मोहीम सुरू करण्यात आली आहे। तेलंगणाने शिक्षण, आरोग्य सेवा आणि गुंतवणूक या क्षेत्रांतील संबंध बळकट करण्यासाठी दक्षिण आफ्रिकेसोबत करार केला आहे। भारतीय रेल्वेने मानव संसाधन प्रशासन आधुनिक करण्यासाठी हैदराबाद येथे AI चालित केंद्र चिराग सेंटर लॉन्च केले आहे। तेलंगणाच्या मुख्यमंत्र्यांनी प्रत्येक नागरिकासाठी वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड सुरू करण्याचे निर्देश दिले आहेत। प्रश्न 5, अलीकडेच भारताने कोणत्या देशाच्या नागरिकांसाठी टुरिस्ट व्हिसा म्हणजेच पर्यटक व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी, बांगलादेश। स्पष्टीकरण,
भारताने बांगलादेशच्या नागरिकांसाठी टुरिस्ट व्हिसा सेवा पुन्हा सुरू केली आहे. व्हिसा अर्ज प्रक्रिया 28 जून 2026 पासून बांगलादेशमधील भारतीय व्हिसा केंद्रांवर सुरू करण्यात आली आहे. सुरक्षा कारणास्तव सुमारे 2 वर्षांनंतर ही व्हिसा सेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. बांगलादेश देशाची माहिती. राजधानी ढाका. चलन बांगलादेशी टका. पंतप्रधान तारिक रहमान. आता पाहू बांगलादेशशी संबंधित इतर चालू घडामोडी. तमीम इक्बाल यांची बांगलादेश क्रिकेट बोर्डाच्या अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. अणुऊर्जेचा वापर करून वीज निर्मिती करणारा बांगलादेश हा जगातील 33वा देश बनला आहे. दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशमध्ये भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बांगलादेशने सॅफ अंडर-20 चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद जिंकले आहे. मार्च 26 रोजी बांगलादेशचा स्वातंत्र्य दिन साजरा करण्यात आला. संयुक्त राष्ट्र जल परिषदेत सहभागी होणारा बांगलादेश हा पहिला दक्षिण आशियाई देश बनला आहे. बांगलादेशच्या प्रसिद्ध लोकगायिका फरीदा परवीन यांचे निधन झाले आहे. भारताने जमीन आणि सागरी बंदरांच्या माध्यमातून बांगलादेशातून होणाऱ्या ताग म्हणजेच ज्यूट आयातीवर बंदी घातली आहे. प्रश्न 6. अलीकडेच राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद 2026 कोठे आयोजित केली जात आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. नवी दिल्ली. स्पष्टीकरण. नवी दिल्लीमध्ये 28 आणि 29 जून 2026 रोजी पहिल्यांदाच राष्ट्रीय ग्रामीण विकास परिषद आयोजित केली जाईल. केंद्रीय ग्रामीण विकास आणि कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी विकसित ग्राम, विकसित भारत या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे अध्यक्षपद भूषवतील. प्रश्न 7. अलीकडेच राजोलीबांडा डायव्हर्शन प्रकल्प कोणत्या राज्यात उभारण्यात आला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. कर्नाटक. स्पष्टीकरण. राजोलीबांडा डायव्हर्शन योजना मुख्यत्वे कर्नाटक आणि तेलंगणा दरम्यान असलेली एक आंतरराज्यीय सिंचन योजना आहे. ती कर्नाटकच्या रायचूर जिल्ह्यातील राजोलीबांडा गावाजवळ तुंगभद्रा नदीवर बांधण्यात आली आहे. हा प्रकल्प कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशला पाणी पुरवठा करतो. कर्नाटक राज्याची माहिती. राजधानी बेंगळुरू. मुख्यमंत्री डी.के. शिवकुमार. राज्यपाल थावरचंद गेहलोत. आता पाहू कर्नाटकशी संबंधित इतर चालू घडामोडी. बेंगळुरू येथील सरकारी एआय स्टार्टअप सर्वम एआय भारताचा 130वा युनिकॉर्न बनला आहे. कर्नाटकच्या काली व्याघ्र प्रकल्पात एका नवीन फॉरेस्ट मॉथप म्हणजेच रानटी पतंगचा शोध लागला आहे. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकात उभारण्यात आली आहे. दारूमध्ये असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित कर लावणारे कर्नाटक हे भारतातील पहिले राज्य ठरले आहे. कर्नाटक सरकारने शाळा आणि महाविद्यालयांमधील हिजाब बंदीचा निर्णय मागे घेतला आहे. पंतप्रधान मोदींनी बेंगळुरूमध्ये नवनिर्मित ध्यान मंदिराचे उद्घाटन केले आहे. एनसीआरबीच्या अहवालानुसार बेंगळुरूमध्ये सर्वाधिक आत्महत्येची नोंद झाली आहे. भारताचे पहिले राज्य संचालित अंतराळ तंत्रज्ञान उत्कृष्टता केंद्र बेंगळुरू येथे सुरू करण्यात आले आहे. प्रश्न 8. अलीकडेच के भाग्यराज यांचे 73व्या वर्षी निधन झाले आहे, ते कोण होते? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. अभिनेता. स्पष्टीकरण. के भाग्यराज हे तमिळ चित्रपटसृष्टीतील दिग्गज चित्रपट निर्माते, पटकथा लेखक आणि अभिनेते होते. 27 जून 2026 रोजी वयाच्या 73व्या वर्षी चेन्नईत हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचे निधन झाले. त्यांना भारतीय चित्रपटसृष्टीतील स्क्रीनप्ले मास्टर आणि एक उत्कृष्ट कथाकार मानले जात असे. प्रश्न 9. अलीकडेच अणुऊर्जेच्या उष्णतेवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. अलीकडेच अणुऊर्जेच्या उष्णतेवर म्हणजे न्यूक्लियर हीटवर चालणारा हायड्रोजन प्लांट सुरू करणारा भारत हा जगातील पहिला देश बनला आहे. अणुऊर्जा विभागाने तामिळनाडूच्या कल्पक्कम येथील इंदिरा गांधी अणुसंशोधन केंद्र मध्ये या ऐतिहासिक सुविधेचा शुभारंभ केला. हे तंत्रज्ञान भाभा अणुसंशोधन केंद्र द्वारे स्वदेशी तंत्रज्ञानाने विकसित केलेल्या कॉपर क्लोरीन थर्मोकेमिकल चक्रावर आधारित आहे, जे विजैवजी थेट अणुभट्टीवरून मिळणाऱ्या उष्णतेचा वापर करून पाण्याचे हायड्रोजन आणि ऑक्सिजनमध्ये विभाजन करते. आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी. जगातील सर्वात मोठा जहाज पुनर्वापर करणारा देश भारत बनला आहे. भारत ब्रिटनकडून नौसेवानिवृत्त जगवार लढाऊ विमाने मिळवणार आहे. FIH नेशन्स कप 2026 चे विजेतेपद भारताने जिंकले आहे. रांची येथे आयोजित दुसऱ्या साऊथ एशियन थ्रोबॉल चॅम्पियनशिप 2026 चे विजेतेपद भारताने जिंकले आहे. प्रगत प्रोस्टेट कर्करोगासाठी पहिली रेडिओलिगॅड थेरपी भारतात लॉन्च करण्यात आली आहे.
भारत जगातील तिसरी सर्वात मोठी विमान वाहतूक बाजारपेठ बनला आहे. भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्ट घोषित करण्यात आले आहे. अहमदाबाद येथे आयोजित वर्ल्ड योगासन चॅम्पियनशिप 2026 मध्ये भारताने पहिले स्थान मिळवले आहे. प्रश्न 10. अलीकडेच रेवाच्या सुंदरजा आंब्याची पहिली आंतरराष्ट्रीय खेप कोणत्या देशात पाठवण्यात आली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय ए. UAE. स्पष्टीकरण. मध्य प्रदेशच्या प्रसिद्ध रेवा सुंदरजा आंब्याची पहिली व्यावसायिक आंतरराष्ट्रीय खेप संयुक्त अरब अमिरातीमध्ये पाठवण्यात आली आहे. निर्यात केलेल्या या खेपमध्ये 1 मेट्रिक टन म्हणजेच 1000 किलोग्राम प्रीमियम दर्जाचे GI टॅग मिळालेले सुंदरजा आंबे होते. UAE देशाची माहिती. राजधानी अबू धाबी. चलन UAE दिरहाम. अध्यक्ष मोहम्मद बिन झायेद अल नह्यान. आता पाहू UAEशी संबंधित इतर चालू घडामोडी. सोशल मीडिया वापरण्यासाठी UAEने किमान वय 15 वर्षे निश्चित केले आहे. भारत आणि UAE दरम्यान LPG पुरवठ्याबाबत करार झाला आहे. UAEने ओपेकमधून बाहेर पडण्याची घोषणा केली आहे. UAE आणि बहरीन यांनी चलन विनिमय करारावर स्वाक्षरी केली आहे. जगातील पहिले व्यावसायिक 6 गिगाहर्ट्झ इंटरनेट नेटवर्क संयुक्त अरब अमिरातीने लाँच केले आहे. प्रश्न 11. अलीकडेच जागतिक बँकेने कोणत्या देशासाठी $1.10 कोटी आपत्कालीन वित्तीय मदतीला मंजुरी दिली आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. बांगलादेश. स्पष्टीकरण. जागतिक बँकेने अलीकडेच बांगलादेशसाठी $1.10 कोटी आपत्कालीन वित्तीय मदतीला मंजुरी दिली आहे. या मदत पॅकेजचा मुख्य हेतू बांगलादेशला इंधन आणि खतांच्या वाढत्या किंमती, अन्न असुरक्षितता आणि आर्थिक दबावाचा सामना करण्यास मदत करणे हा आहे. प्रश्न 12. अलीकडेच ISSF ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 च्या पदकतालिकेत कोण अव्वल स्थानावर राहिले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी. भारत. स्पष्टीकरण. ISSF ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत भारताने 25 पदकांसह अव्वल स्थान पटकावले आहे. निशाणेबाजीमध्ये जर्मनीच्या सुहल येथे आयोजित ISSF ज्युनियर जागतिक अजिंक्यपद स्पर्धा 2026 मध्ये शेवटच्या दिवशी 50 मीटर पिस्तूल प्रकारात आणखी 4 पोडियम फिनिश मिळवल्यानंतर भारताने एकूण 25 पदकांसह स्पर्धेचा समारोप केला. आता मागील व्हिडिओमधील प्रश्न. अलीकडेच फिफाने कोणत्या देशाच्या फुटबॉल संघटनेला निलंबित केले आहे? याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी. नेपाळ. आता पाहू अतिशय महत्त्वाचे उजळणी प्रश्न. FATFचे नवीन उपाध्यक्ष विवेक अग्रवाल बनले आहेत. भारताचे सर्वोत्तम कंटेनर बंदर म्हणून जवाहरलाल नेहरू पोर्ट घोषित करण्यात आले आहे. अबी अहमद यांची इथिओपियाचे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. उल्हास उपक्रमांतर्गत भारताचे 6वे पूर्ण साक्षर राज्य उत्तराखंड बनले आहे. नॉर्वेमधील प्राथमिक शाळांमध्ये जनरेटिव्ह AI साधनांच्या वापरावर जवळजवळ पूर्णपणे बंदी घातली जात आहे. त्रिपुराच्या कृषी आणि शेतकरी कल्याण विभागाने नवी दिल्ली येथे अन्नस उत्सव 2026 चे आयोजन केले होते. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे नौसेना शौर्य वाटिका नावाच्या खुल्या नौदल संग्रहालयाचे उद्घाटन करण्यात आले. भारतातील सर्वात उंच पवनचक्की कर्नाटकात उभारण्यात आली आहे. महिलांसाठी प्रियदर्शिनी मोफत बस प्रवास योजना केरळमध्ये सुरू करण्यात आली आहे. मेटा प्लॅटफॉर्म्स अंतर्गत व्हॉट्सॲपचे ग्लोबल हेड म्हणून कुणाल शाह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारताचे सॉलिसिटर जनरल म्हणून तुषार मेहता यांची नियुक्ती करण्यात आली आहे. केरळमध्ये वन्यजीव गुन्ह्यांच्या व्यवस्थापनासाठी हॉक ही डिजिटल प्रणाली सुरू करण्यात आली आहे. भारताच्या पुरुष हॉकी संघाने अंडर-18 आशिया कप जिंकला आहे. चीनच्या लाईनशाइन ला जगातील सर्वात वेगवान सुपरकॉम्प्युटर घोषित करण्यात आले आहे. खीर भवानी मेळ्याचे आयोजन जम्मू आणि काश्मीरमध्ये करण्यात आले होते. इंटेलिजन्स ब्युरोचे नवीन संचालक म्हणून महेश दीक्षित यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ट्रेडमार्क मिळवणारे देशातील पहिले मंदिर जगन्नाथ मंदिर बनले आहे. ईशान्य भारतातील सर्वात मोठ्या सेंद्रिय मसाला प्रक्रिया प्रकल्पाचे उद्घाटन मेघालयमध्ये करण्यात आले आहे. चीनच्या शास्त्रज्ञांनी हिंदी महासागरात जगातील सर्वात मोठे वेलचे कब्रस्तान शोधले आहे. आता तुमच्यासाठी प्रश्न. अलीकडेच डॉक्टर बिनोय जॉर्ज यांची कोणत्या देशात भारताचे राजदूत म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. उद्या पुन्हा भेटू पुढील भागात. धन्यवाद.